लिंग कसं ओळखायचं त्याचा आपण अभ्यास केलेलाच आहे. ज्या शब्दाच्या प्रथमा विभक्तीमध्ये विसर्ग येईल त्याला आपण पुल्लिंग असं म्हणतो. ज्या शब्दाच्या प्रथमा विभक्तीमध्ये म येईल त्याला आपण नपुंसकलिंग असं म्हणतो. नपुंसकलिंग. हा, ज्या शब्दाच्या प्रथमा विभक्तीमध्ये, प्रथमा विभक्ती मुद्दामून म्हणतोय कारण की राम या पुल्लिंग शब्दाची द्वितीय विभक्ती रामम आहे. म्हणून काय राम शब्द नपुंसकलिंग झाला का? नाही. प्रथमा विभक्तीमध्ये काय आहे ते आपण पाहतो. ठीक आहे. मग प्रथमा विभक्तीमध्ये आता या ठिकाणी आ किंवा ई असेल तर आपण काय करतो, त्या ठिकाणी स्त्रीलिंग शब्द आहे असं समजतो. हम्म, बघा मग. मग या ठिकाणी सगळ्यात पहिला स्त्रीलिंग शब्द त्यांनी दिलेला आहे रमा. रमा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मी. ठीक आहे. मग आता काय होतं, राम आणि रमा आम्ही खरं तर दोन शब्द चालून घेतो. एक तर राम रामो राम रामम राम रामान आणि रमा. पण बऱ्याच जणांचं या रमामध्ये कन्फ्युजन होतं, म्हणून आम्ही काय करतो, राम शब्द रमा शब्दाच्या ऐवजी आम्ही सीता शब्द चालवून घेतो. आता मी सीता शब्द लिहितो बघा. मग एकदा का सीता शब्द आपल्याला आला की आपण काय करायचंय, सीतासारखा कुठलाही आकारांत शब्द चालवायचा आहे. आता तुम्ही तुमचे जे नाव आहेत दोघा तिघांची ते तुम्ही नावं या ठिकाणी चालवू शकता, त्याचे वाक्य बनवू शकता. मग रमा शब्द न घेता आपण घेऊया आता सीता शब्द. बघा कसा चालतो हा शब्द, सगळ्यात सोपा आहे. हं, बघा सीता, सीते, सीता हा. सीता, सीते, सीता हा. आणि द्वितीय विभक्ती एक वचन काय होईल सांगा बघू. बोला. हा हा. द्वितीय विभक्ती एक वचन काय होईल? सीताम. हा, मी सांगितलेलं आहे ना की कुठल्याही शब्दाला फक्त म लावला की द्वितीय विभक्ती एक वचन होते किंवा होतं. मग हा झाला सीता शब्द, एवढा सोपा. काय आहे? सीता, सीते, सीता हा. सीताम, सीते, सीता हा. म्हणजे आता ही द्वितीय विभक्ती म्हणजे हे काय होईल? कर्म. आणि ही प्रथमा विभक्ती म्हणजे हा काय होईल? कर्ता. मग करता ज्यावेळी मला करता. कर्ता सांगायचंय स्त्रीलिंगामध्ये, त्यावेळी काय तुमचं जसं नाव आहे तसंच ते नाव राहणार आहे. म्हणजे सीता, सीते, सीता हा सारखा. आणि कर्म ज्यावेळी मला म्हणायचंय त्यावेळी फक्त काय सीताम होणार आहे. इतकं सोपं. मग आता मला सांगा बघू, कन्या शब्द कोण सांगेल? कन्या म्हणजे मुलगी, आपल्याला माहिती आहे मराठीमुळे. कन्या. कन्या, कन्ये, कन्या हा पुढे. अर्थामध्ये. हा पुढे. कन्याम, कन्ये, कन्या हा. करेक्ट. कन्या हा. आता दुसरं कोणीतरी बोला. बाला. बालह पुल्लिंग, बाला स्त्रीलिंग. कारण की आ शेवटी, बालह विसर्ग शेवटी. बोला बाला. बाला, बाले, बाला हा प्रथमा. द्वितीया. बालाम, बाले, अं, बाला हा द्वितीय. हा, द्वितीया म्हणायचं. द्वि. ओके, द्वितीय. द्वितीय. हा. पुढे लता. लता या शब्दाचा अर्थ आहे वेल. वेल है ना. कशाचा वेल? कारल्याचा वेल, दोडक्याचा वेल. लता. मग लता शब्द कसा चालेल? चालवा कोणीतरी. हम्म बोला. लता, लता. लते, लता हा हम्म कर्तामध्ये. करता. आणि कर्म लता, लताम, लते, लता हा. सोप. प्रथमा द्वितीया सोप सोप आहे. कथा. कथा म्हणजे, कथा म्हणजे मराठीत कथाच, एखादी गोष्ट. कथा. बोला. बोला, नवीन नवीन जणांनी पण बोला. लता. कथा. कथा. कथे. कथा हा प्रथमा. हा. कथम, कथे, कथा हा. कथाम, हा, कथे, कथा हा. कथाम म्हणायचं. कथाम. ओके, कथाम कारण की आकारांत शब्द आहे. ठीक आहे.
मी कथा सांगतो. कसं बोलेल बरं मी? आता तुमच्यासाठी अहम सांग. ओके. अहम अहम. अहम कथा वदति वदस अहम कथाम. वदामि हा, वदामि हे मला पाहिजे होतं. कोणतरी वदसी बोललं, कोणतरी वदती बोललं. अहम असल्यामुळे कंपल्सरी या ठिकाणी आमी वदामीच येणार आहे. अहम कथाम वदामी. जर मी 3 पेक्षा जास्त कथा सांगते तर काय होईल सांगा? मी खूप साऱ्या कथा सांगते. हा, बोला बोला. हम्म. चुकू द्या. हा, मी खूप साऱ्या कथा सांगते. अहम अहम. काय अवघड नाहीये. एक कथा सांगण्यासाठी मी कर्मामध्ये काय केलं? सीताम म्हटलं. कारण की कथा. मी खूप साऱ्या कथा सांगते म्हणजे काय होईल? फक्त बहुवचन होईल त्याचं. कारण की कथा हे काय आहे? आवडती वस्तू, व्यक्ती किंवा ठिकाण आहे. म्हणून त्याची कुठली विभक्ती? द्वितीया विभक्ती होणार. नाही समजलं तुम्हाला? सोपं आहे. पुन्हा एकदा नसेल समजलं पुन्हा सांगतो. हे बघा, एक कथा होती म्हणून मी कथाम म्हटलो. म्हणजे द्वितीय विभक्ती एक वचन मी केलं, सीताम कथाम. अनेक कथा आहेत म्हणजे मला काय करावं लागेल? बहुवचनामध्येच उडी घ्यावं लागेल. नो डाऊट. काय येईल मग सांगा आता? मी खूप अहम सारे. कथाः वद हा. अहम कथाः वदामि अहम कथा हा वदामी. मी खूप साऱ्या कथा सांगते. ओके. चालेल. पुढे क्रीडा. कसं होईल बरं क्रीडा? क्रीडा चालवा. हा, आकारांत स्त्रीलिंग शब्द. क्रीडा कसा चालेल? बोला बोला. क्रीडा क्रीडे क्रीडाः हा क्रीडां क्रीडे क्रीडाः हा, तुम्ही स्वतःहून बोलाल म्हणून मी नाव घेत नाहीये. नाहीतर मी प्रत्येकाला विचारायची माझी सवय आहे बरं का. स्वतःहून सांगा. जो बोलणार त्याच्याच मुखामध्ये हे येणार सगळं. लाजू नका, घाबरू नका. चुकलं तर चुकू द्या, घरातच चुकणार आहे. हम्म. पुढे शब्द आहे पाठशाला. मग विद्यालय आणि पाठशाला काय आहे? हा, बोला बोला. पाठशाला चालवा. हम्म. पाठशाला पाठशाले पाठशाला हा, पुढे पाठशाला पाठशाले पाठशालाम. हम्म. पाठ पाठशाला पाठशाला हा. कारण की आ आहे पाठीमागे म्हणून. ठीक आहे. विद्या शब्द म्हणा. विद्या स्पष्ट म्हणा. विद्या. विद्यां विद्ये विद्याः विद्यां हा, विद्ये विद्याः विद्याम विद्ये विद्या हा. आणि सुरुवात विद्या विद्ये विद्या हा. मी विद्याः अ मी नको आता. आम्ही अ वेली पाहतो. शेवटचं वाक्य. आम्ही वेली. एक नाही. एक असती तर वेल पाहतो. आम्ही वेल पाहतो. बोला. आम्ही साठी काय आलं होतं आज? वयम अहम. आ वयम वयम. वयम असल्यामुळे क्रियापद काय येईल? पश्य धातू. दृश्य धातू. दृश्यचं होतं पश्य. काय होईल? पश्य दृश्याम वयम असल्या पश्यामहं वयम पश्यामह. करेक्ट. पश्यामः मग आता आम्ही पश्यामः एक वयम वेली नाही, अनेक वेली पाहतो. लता शब्द आहे. हा हा हा, बाकीचा आवाज नको. बॅकग्राऊंड नॉईज असेल म्यूट ठेवा. हा, आम्ही वेली पाहतो. एक नाही, दोन तीन चार जास्त. लता वयम शब्द आहे. लते लते कस काय? लते वयम म्हणजे लते दोन. हे बघा, लते म्हणजे द्विवचन. ओके सॉरी सॉरी वयम लताः लताः वयम पश्यामः लताहा पश्यामह. पश्यामः पश्यामः पण जर मी आता म्हटलं की
इथे पण प्रथमा विभक्ती सीता हा आहे, इथे पण सीता आहे. मग इथं कुठली हम्म. घ्यायची, पहिली का दुसरी? बाकीच्यांनी म्यूट करा आवाज. दुसरी. हा, दुसरी का घ्यायची? कर्म येते. हा, कर्म आहे. किंवा या लताला प्रथमा विभक्ती घेतल्यानंतर वाक्याचा अर्थच लागणार नाही. लता हा जर प्रथमा विभक्ती असती तर पश्यंती यायला पाहिजे होतं. काय बोलतोय कळतंय का बघा. लता ही जर प्रथमा विभक्ती असती तर या ठिकाणी पश्यंती यायला पाहिजे होतं. कर्ता प्रथम पुरुषामध्ये, म्हणून क्रियापद पण प्रथम पुरुषामध्ये बहुवचन, पण तसं न होता वयम नुसार क्रियापद झालेलं आहे. म्हणून अर्थदृष्टीने लतेस किंवा वेलींना पाहतो, वेलींला पाहतो असं होणार. म्हणून या ठिकाणी हे कर्म आहे, करता नाही, अर्थच लागणार नाही, म्हणून द्वितीय विभक्ती ही आहे. हा, मी कथा, आम्ही दोघं कथा स्मरण करतो. आता हे मनाचे वाक्य सांगतोय, यातले धातू बघून. आम्ही दोघं, बोला बोला बोला, आम्ही दोघे कथा स्मरतो. मराठी, संस्कृत करा. आवाम कथे. कथे कस काय येईल? आम्ही दोन कथा म्हटलंय का? ओके. आम्ही दोघं एक कथा, हे तर कथा समजलं एक पाहिजे. कथा. आम्ही दोघे एक कथा. आवाम आवाम कथा 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 है. स्मरावः. कथा, बोला परत बोला, चुकले. बोला, नाही तुम्हाला समजलं वाटतं मग. आवाम कथा स्मरामः. ओके, मी जर असं म्हटलं आवाम कथा, मग या कथा शब्दाची कुठली स्मरामः. विभक्ती केली तुम्ही? हा प्रश्न आहे. तुम्ही कुठली हम्म. विभक्ती केली? प्रथम विभक्ती केली. मग कथा हम्म. या ठिकाणी करता आहे का? नाही. नाही. कर्म आहे, कर्म मग येते. कर्म म्हटल्यानंतर द्वितीया, मग सीताची द्वितीय काय होते? सीता. सीता. सीताम. कथाची द्वितीय काय होईल? कथाम. मग आता काय कथा. पुढे येईल सांगा, पुढे आता चुकू नका. आवाम, कथाम स्मरावः. हा, हे नाही चुकलं पाहिजे. आवाम कथाम स्मरावह, आम्ही दोघं एक कथा स्मरण करतो. ठीक आहे. हम्म. अ हम्म. मी राजास जिंकतो. राजा, एकच राजा, त्यास जिंकतो. बोला, जी जयती हा धातू आहे, जयती. चुकू नका. हा, तुम्हाला आलं नाही म्हणून थोडा टाइम एक्सटेंड करतोय. ओके. हम्म. अहम हा, अहम राज्यम. राजास, राज्यास नाही. अहम आठवा आता पहिल्या पाठात काय शिकले होते. नृप शब्द आहे, चला. रूप रूप. हा, मग काय येणार? अहम रूपम जयते. अह अहम असल्यावर काय येतं? जयामी. हा, अहम नृपम जया रूपम जयामी. 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 ठीक आहे. ठीक आहे, एवढं ठीक आहे. मी तिथे थांबतो. बोला, पहिला दुसरा धडा, पहिला दुसरा तिसरा. अहम तत्र अहम, बाकीच्यांनी पण बोला, किंवा बोलल्यानंतर समोरच्याने आपल्याला समजलं पाहिजे. अहम तिष्ठ तत् ओके. तिष्ठामि. हा, तुम्हाला जास्त तो माहित नाही. तिष्ठामि. ठीक आहे. अहम तत्र तिष्ठामि, मी तिष्ठामि. तिथे थांबतो. तिष्ठामि. अ मी कुठे बसतो? सीदती हे क्रियापद आहे. सीदती कसं होणार मग? अहम कुत्र कुत्रम अहम सिदामि. पुत्र कुत्रम नाही सीदामि. होणार, ते अव्यय आहेत, ते चालत नाही. अहम पुत्र. कुत्र अहम कुत्र अहम सिदामि. पुत्र. पुत्र अहम सिदामी. पुत्र सीदामि. सिदामि. कुत्र. मी कुठे बसतो?
मग आता हे कळाल्यानंतर तोंडात शब्द रेंगाळल्यानंतर बोलणं पण कठीण नाही जाणार आहे. फक्त तुम्ही क्लासमध्ये बोललं पाहिजे जास्त. प्रत्येक वेळी तुमचा सहभाग असला पाहिजे. मग तुम्हाला वेगळी प्रॅक्टिस करायची गरज नाही. ओके. इदानीम शब्दाचा काय अर्थ आहे? इदानीम. आता. आता. हा. मग आता मला सांगा, मी जे लिहितोय आता त्याचा अर्थ काय? कळणार आहे तुम्हाला जरी माहित नसलं तरी. काय अर्थ आहे याचा? आता संप्रती म्हणजे, संप्रती संप्रती म्हणजे म्हणजे आता. आता. हा. थांबतो. विरमण. हा. आता विरमामह म्हणजे काय क्रिया करता असला पाहिजे? आता आम्ही. आम्ही. हा. कारण की पठामह काय असतो? वयम. इदानीम संप्रती अधुना वयम विरमामह. ठीक आहे. बघा तुम्हाला पाठवून दिलेले आज मग आपण काय शिकलो? काही क्रियापद शिकलो जे की मूळ धातू वेगळा असतो आणि तो चालताना वेगळा चालतो. जसं दृश्य पश्यती, स्था तिष्ठती, पा पिबती, घ्रा जिघ्रती, स्मृ स्मरती, अशा प्रकारचे वेगळे. जी जयती वेगळे चालतात ते. मग त्याला आपण आज उत्तम पुरुषामध्ये शिकलो. जिग्रामी जिग्रावह जिग्रामह. जसं पठामी लक्षात ठेवलं त्याच्यानुसार बाकीचे मी सगळे चालवतो. त्यानंतर आपण आकारांत स्त्रीलिंग शब्द पाहिले. कुठले होते ते? हा. कन्या, बाला, देन रमा, लता. कथा, लता, विद्या, पाठशाला आणि सीता. क्रीडा. क्रीडा पाठ करून घ्या हळू. ठीक आहे. हे शब्द आपण पाहिले. आता फक्त अव्यय राहिलेत. तिसरा धडा पण संपला. त्याच्यामध्ये एक दोन अजून पॉइंट ऍड करू जे पुढे येणार आहेत. म्हणजे पुढे येतील तेव्हा अजून एकदा रिव्हिजन होईल. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.